ते मॅरिनेट करून झालेलं आहे. आत्या आले आमची तर सान्न घेऊन आले. त्या प्लेटमध्ये काढलं आता. बोलतो जांभूळ पाड आहे आणि जांभलाच नाही बोलता. मला बघ काहीतरी घेऊन द्या. सॉरी बाई. यातून माझा एक टॉप येईल. याची प्राइस दाखवता हो तुम्हाला. उद्या ॲनिव्हर्सरी आहे ना सांगितलं का इज्जतीचा फालुदा झाला करतच. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आणले पप्पानी पापलेट. आणि मी तुम्हाला जाऊन दिसं सगळं की अजून हेअर वॉश केली संडे म्हणून सगळं बांधले नाही ओलीच नंतर बांधत जेवायला बनवतो. तर पापलेट आणले ते तुम्हाला दाखवतो मी. आणि तलोजाला गेलतं ना तेव्हा तिथं आपल्याला सबस्क्रायबर्स पण भेटलं आपले वी भगतचं फॅमिली मेंबर भिवंडीवरून. म्हणजे ते चाललेलं महाबलेश्वरला. तर पप्पा तिथं मच्छी घेत त्यावेळी गाडीकडे बघितला आणि नंतर पप्पा दिसला तर ओळख द्यायला आलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतात तुमचे सबस्क्रायबर्स आहेत म्हणून. त्यांची व्हिडिओ तर नाही घेतली पप्पानी फक्त गाडीचा फोटो घेतलाय. ते दाखवेल तुम्हाला. नक्की सांगा तुम्ही कोण आहेत पण त्यांचं नाव ना माहिती. मला नाव विचारलं असतं तर सांगितलं असतं. विचारते दीदी कुठे आहे तर मी तर नव्हती गेली. मी घरी झोपलेलो. मम्मीनं पप्पाच गेलो तिथं काम होतं. आणि तुम्ही जर बघत असतील व्हिडिओ आता ते महाबलेश्वरला असतील मे बी सवा व्हिडिओ मी अपलोड करेल. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल मग नक्की कमेंट करून सांगा की कोण आहेत तुम्ही म्हणून. असंच नेहमी कोण ना कोण भेटलं काही देतं ना ओळख पण काही नाही देत. पण नक्की ओळख द्या. आम्हाला पण भारी वाटतं तुम्हाला भेटून सगळ्यांना. तर त्यांची तर पूर्ण फॅमिली होती त्यावेळी सगळी ओळख दिली की आम्ही बघतात म्हणून. मी गाडीत बसलेलो. मम्मी गाडीन बसली पप्पा उतरलेला मच्छी आणायला. आमची तर बघत होती पप्पा काय माझ्याकडे आणि वाटलं कोण आपले ओळखी नातेवाईक घेतात. तर तुझी मैत्रीण कोण असेल असं वाटलं. माझी एवढी होती का? माझी एवढी होती. हां तेवढीच वाटत होती जवळजवळ. एवढं तर म्हणजे मी आत होतो ना पण ती हसत होती बघून माझ्या. समजलं नसतं नंतर मग पप्पा उतरले ओळखले हातीच पप्पा उतरले पप्पाला विचारलं ना ते तुमचं ब्लॉग बघतो. थँक्यू नाव विचारलं नाही ना पप्पाने. म्हणजे नाव नाही विचारलं. गाडीचा फोटो तुम्ही नक्की म्हणा. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा म्हणा नक्की की आम्ही होतो म्हणून. तर इथे मी कालवण्यासाठी थोडीशी काढून घेतले डोका आणि पीस आहे. आणि बाकी हे पूर्ण जी मच्छी होती असं जे पीस आहे ते मी घेतले फ्राय करायसाठी. तर आता मी टाइम लिप्स लावतो आणि फास्ट मला दाखवतो तुम्हाला की कशी फ्राय करते ते. ओके केसा बघ कशी दिसतात चपाट. इथं मॅरिनेट करून झालेलं आहे. तुम्हाला नीट दाखवतो मी जवळशी. माझं पोट पण कापलं जरासं डोक्यातून त्याचे सॉरी काट्याशी त्याचे कट झालं थोडंसं मिक्स करताना. नीट तुम्हाला दाखवतो मी कसा मिक्स केले. ते मॅरिनेट करून झालेलं आहे. मिक्स केले. आता थोड्या वेळ राहू दे असंच. मग रवा आणतं मी जरासं दुकानावरशी कारण की संपलं आहे. दुकानावरशी घेऊन येतं मग नंतर फ्राय करतो आणि तुम्हाला दाखवतो. ते इथे मी रवा पण मिक्स करून घेतले. रवा आणि त्याच्यात तांदळाचं पीठ आहे. मसाला थोडासा टाकला आहे आणि आहे आपला मीठ आहे. आणि आता याच्याने मिक्स करून आपण फ्राय करू. तर इथं 5 पापलेट टाकलेत मी फ्राय करायला. आणि इथं आहे त्याच्यानं अजून असं फ्राय करतो दोन्ही पण. आणि एक कालवण घालत घेतो. तर इथे मी पटकन कालवण बनवला आणि मच्छी अजून पलटी नाही केली तर आता पलटी करून घेतो. आता जण दुसरं 3 टाकले मी आणि 2 याच्याने जागा नव्हती. म्हणजे साईडला हे येत ना म्हणून जागा नव्हती. ते जेव्हा काढीन तेव्हा हे टाकायला लागते मला.
ते इथं पापलेट रेडी आहेत आपलं. आणि मला वाटलं आधी की तनुजाशी आणलं, म्हणजे तनुजाला गेलता आणायला, पण तिथं पप्पाला मच्छी पटली नाही, तर तिथून कॉलनीमध्ये आलो आणि तिथून घेतलं पापलेट हे. मला वाटलं तनुजाला गेलं तर तिथूनच घेतले, कारण की तिथं झोपले मला माहीत नव्हतं. आता मम्मी बोलली की कॉलनीशी घेतलं. नेहमी आम्ही तिथूनच मच्छी घेतो कॉलनीमध्ये. आमचं कलंबोलीमध्ये फिश मार्केट आहे, तुम्हाला माहीत असेल तिथूनच. आणि इथं कालवण पण झाले, मच्छी फ्राय. कसं वाटलं तुम्हाला पापलेट फ्राय? याने रस्ता होता, मी मागाशी दाखवला नव्हतं तुम्हाला. आत्या आले आमची, तर सान्न घेऊन आले. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसणार नाही, प्लेटमध्ये काढायला लागतील तेव्हा दिसत. थँक्यू थँक्यू. एकटी झालेस का? कोण करण खाते ते घेऊन आले. आता प्लेटमध्ये काढलं. आता डन बाय आत्या. तर इथे मी व्लॉग काढलेला, तो टाइमलेप्समध्ये शूट झाला आणि पूर्ण व्हिडिओ फास्टमध्ये झाला. लो केला तरी पण तो रेकॉर्डिंग नीट दिसत नव्हती. तर याच्यामध्ये आता सांगत होती की तू कधी इथं आली तर मी सांड्यांची रेसिपी दाखवी. बसलो आम्ही, तो वारा खात नाही जांभला. आत्या बोलतं आमच्या गावाचं नाव बोलतं जांभूलपाडा आहे, आणि जांभलाच नाही बोलतं आमच्या गावात. वारा खात बसलं, ते केस पण अख्खी उडले. जांभ वारा आहेत आमच्या गाडले ना आत्या. आत्या पण बसली इथंच. आता गोलू आणि मी निघले, जायला जाम ऊन लागतं. ओला मागवले, पहिले रिक्षावर बसतो आणि मग बोलतो तुमच्याशी. व्हिडिओ करायला व्हिडिओच भेटणार आली. आतमध्ये गेल्या बोलायला पण परत बोलू जातो मेल ना तिकडे जा. कोण ना वाटतं. तर आता आम्ही आले लिटिल वर्ल्डला, फिरू नंतर जाऊ. आम्हाला DIY करायचे. ओरियनला जाणार होतो, नंतर जाऊन वर्षेवचं ओरियनला जाणार होतो, पण तिथे DIY नाही म्हणून मी चालू ही गोष्ट आहे पण नाही. लवकर माहिती माझी केस एवढी गुटल्या आणि एवढी घाण वाटतात ना, मला जाम असं वाटते की का बांधलं. सॉरी बाई. क्या लेना है बोलू दे रे को. काय नाही घ्यायचा, चल बुक शॉपमध्ये जातो बुक्स घ्यायला. माझ्याकडे पैसेच नाही, तू आलेस ना म्हणून मी पैसे नाही आणलं. बोलू असेल तर पैशाची काय बरोबर ना. लेट्स गो. मला पण काहीतरी घेऊन द्या. चल चल. लोक आपल्याला बोलली हे व्हिडिओ नको करू. मी बोलले अरे चल मी इथून निघतो. बिल्लूसाठी ही फ्रॉक बघत होतो. शे बघा क्यूट दिसल, पण ठेवणार नाही ती. कितीची माहिती आहे का? यातून माझा एक टॉप येईल, यातून माझा एक टॉप येईल. याची प्राइस दाखवता हो तुम्हाला. 460. लोकल दुकानात गेलो ना मार्केटमध्ये कोणचे तरी, वाशीच्या मार्केटला एक टॉप येईल ना, तिचा इथं कसा कपडा येतोय. कलर भारी आहे पण नको. आमचा बिल्लूत ना ठेवणार ती. आणि सॉक्स पण आहेत हे बघा, 4 पायाचे 4 सॉक्स, पण तिची नखा बाहेर निघते यांची. नखा बाहेर निघते, फायदा काय. तुला घ्यायचंय का ते बघ. चल सॉक्स पाहिजे गोलू. 50-60 घेऊ तसं आहेत माझ्याकडं. हा हे म्हणून मी घेत नाही. आय मास्क लावल्यावर सवय लागली झोपायची. बघतोस पण ते एक्सपायरी व्हायच्या आधीच कपल. हे बघ 24 महिने चालेल, 2 वर्ष चालतील. वेगवेगळं कुकुंबर फ्लेवर पण मस्त आहे, रिफ्रेशिंग वाटतं एकदम. याला लय फ्लावरचा वास येईल. तुला फ्लावर्स पडत असतील तर घे म्हणताना पट. मी कुठे गेलो तो काय हे काय बघू. आमच्या जमान्याने 1 रुपयाचाच इरेझर होता, तुमच्या जमान्याने एवढं इरेझर आलं. तिला शोधतं ही कुठं गायब झाली काय माहिती. कुठं होतीस कुठं? माझं सामान आहे ना. अजून बघ काय घ्यायचं असेल तर. तुम्ही पण येता का इकडे? तुम्ही पण येता का गाईस तुमच्या बारक्या बहिणीसला घेऊन फिरायला? आम्ही दोघीच आहे घराने, यांच्या घरांची पण सगळी म्हणजे चिंटू वगैरे गेले, मामा शेत विराज वगैरे. आणि मला पण काटायला संडे होता, मी तिला बोलत चालू फिरायला जाऊ.
तिची सुटली. उंदीर माझे पण बन माझे पण बन माझे पण बन तर 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 बघ कशी बहिणीच्या लात मारतोस का बोललो धूप पाहिजे मम्मीसाठी बोलतं योज गिफ्ट दे मम्मीला उद्या ॲनिव्हर्सरी आहे ना घेतलेलं ना. योज दे तो नको देऊ तो रिटर्न कर मम्मी खुश होईल द्यायचं ना. पाहिजे का सांग घेऊ पण. बघ हिला एवढी त्यांची मम्मी पप्पाची चिंता असतं ना स्वतःसाठी कमी ना त्यांच्यासाठीच नेहमी पैसे बघ सांगू का गाईजला उद्या ॲनिव्हर्सरी आहे काका ना मी सांगितलं काका काकूची ॲनिव्हर्सरी आहे उद्या आणि काकाचा बड्डे पण आहे 18 तारखेला हिने पैसे जमा केले नाही ब्लॉग थोडी ना त्याला म्हणजे ब्लॉग आपला नंतर येईल ना बड्डे झाले बघ तर 6,000 रुपये जमा केले तर येणे गिफ्टसाठी काल लालाच्या पाठी जाऊन गिफ्ट घेऊन आले काय घेतलं काय ना. कपल वॉच आणि परफ्यूम ते 2 घेतलं ब्लॉग आपला परवा आहे गोलू बड्डे उद्या आहे भारी आहे ना. एवढी गुणाची पोर आहे आम्ही निघलो बाहेर तिथून बसला ते आहे वैशाली पिशवी घेत होतो पण पिशवी 15 रुपयाची होती अशाला 3-4 वस्तू होती पिशवी घेऊ म्हणून पर्समध्ये कोंबला तिला म्हणून वॉलेट खायचा बघतो कुठं खायचं आणि मग बाहेर खायचं KFCमध्ये आणि ऑर्डर केलं काय ऑर्डर केलं आले बाबा न्यू लॉन्च आहे का माहीत नाही बट तो मील आहे तो मागवला आहे कारण की घरचेच पापलेटा खाऊन आले तू जेवलेलीस घरी काय घालतं भात आणि काय संडे आज सांगू नको बोलू नको डाळ घाले म्हणून संडेला जेवलेलो घरी मी पापलेटा घालते घरी तर आता दिवस मागवले असतं काय बकेट विकेट मागवलं असतं तो काय गेला नसतं फुलकी बनवलेली. ओके माझ्या मैत्रिणीच्या पार्टी केलं तर KFCमध्येच खालता ना आम्ही तर मी कोक पिला पाण्यासारखा बोलतात ते मला बोलतं हसती बोलते इज्जतीचा फालुदा त्याला करतच आय कोक ना सगळं मॅगडीचा पिठा कसं तडतडी येत समजला ना बाकी ठीक आहे आमचंच रेडी होतं आय थिंक फ्राईज क्रिस्पर बर्गर आणि काय आहे गं पॅप्सी बिल कुठे आहे आपला चलशील का पारशील आहे डोका आहे मला वाटलं काही नावर डोका खा लेते हैं अभी हम लोग आम्ही निघलो तिथून तोंडाला लागले होऊन फ्राईज संपल्यानंतर फ्राईज घेतले आम्ही आता बघता कुठं जायचं असेल तर नाहीतर घरी मॉलमध्ये फिरलो परत आम्ही आले नाही तर हिरानंदानीची तर कारण की असंच टाईमपास कपडे बघायला कपडा बघतो पटलं तर घेतो नाही तर नाही घेत तुला पाहिजे ना कुठं कपडा तुला घेते टॉपीसाठी पाहिजे नाही घ्यायचं कोणचं होतं रो सब घेतले तर प्यायला नाही हिला पाहिजे काय पाहिजे करू काय चांगलं आहे मोसंबीचा ज्यूस चांगला आहे ज्यूस येतो ज्यूस घेतला मोसंबीचा पियाला 30ला असं 20 अजून पोचलो तरी तुला खायला संपत नाही का ओके ते दादाची मित्रांनी खायला दिलं तर ते गेलती सगळी तर आम्ही आलो व्हिडिओ बघितलेच असेल तुम्ही खायची व्हिडिओ टाकलेली त्यात दादानी काढलेली ती पण आता बॉक्स एम्प्टी झाला आहे शुभम दादांनी दिले पाठवून ढोकला आणि हे आय थिंक काय आहे पफ टाईपच आहे काहीतरी कचोरी का काहीतरी आहे आय थिंक मला पण नाही माहिती नीट थँक्यू कापला बरं तरी कसे राहिले बा
सासा दिसतंय. आज दुसरा दिवस आहे आणि काल खालतं दादासाहेब पप्पाने पण खालतं, पण मी व्हिडिओ नव्हते घेतले. तर आता चाय पिते आणि पप्पा खातं. असं लागतं पप्पा बहिणीसने दिलं पाठवून. आमची जांभूळपाड्याची बहिणीच आहे अस्मिता घरात. तिने आणल्याने काय बोलतात ना सान्ना बोलतात, म्हणजे एक नंबर लागतात. आणि पहिले जमाने लोक हेच काय ढोकळा आणि सान्ना. आम्ही सामना बोलतो, तुम्ही काय बोलता बघा. आपण काय बोलतो नाही आपण सामना बोलतो. आम्ही पण सान्नाच बोलतो. अच्छा, म्हणजे वेगवेगळे नाव आहेत दुसरी का लोकं त्याची? म्हणजे काय बोलतात. छान माझ्या वाटतं. मी तर खात नाही, मला नाही पटत गोड गोड, पण आम्ही सगळ्यांनी खालो. दादासाहेब तर काल आणलेच खालतो. तुम्ही खालं का? मस्त आहे. मावशी पण म्हणायची ना पहिलं तशीच छान.